मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ओम साई हॉटेल येथे पत्रकार परिषद संपन्न झाली। काँग्रेसने संधी दिल्यास मुखेड कंधार मतदारसंघाचा कायापालट करणार डॉक्टर त्र्यंबक दापकेकर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मुखेड कंधार मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष असून या मागास भागाचा कायापालट करण्यासाठी मी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असून पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असे प्रतिपादन काँग्रेस इच्छुक उमेदवार डॉक्टर त्र्यंबक दापके यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यापेक्षा या ठिकाणी आघाडीच्या वतीने त्र्यंबकराव दापके सर यांच्या वतीने मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी विधानसभा निवडणुका चालू वाहत आहेत। लवकरच आचारसंहिता घोषित होईल। काँग्रेस पक्षाकडे आतापर्यंत अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे। त्यात आता रिसेंट त्र्यंबकराव दापकेकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि त्या संदर्भात आज पत्रकार परिषद त्यांनी आयोजित केलेली आहे। तुम्ही म्हणाल तुम्ही सुद्धा एक इच्छुक उमेदवार आहात, परंतु मी त्याच्या अगोदर पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी प्रदेश सचिव असल्यामुळे काँग्रेस पक्षाला जर कोणी उमेदवारी मागत असतील आणि काँग्रेस पक्षाकडे एवढा मोठा वीग लागत असेल तर त्यांचं स्वागत करणं आमचं काम आहे। आणि काँग्रेस पक्षामध्ये एवढं इन्कमिंग वाढलेलं आहे आणि उमेदवारांची भाऊगर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि एक या ठिकाणी सर्व काही समाज प्रमुखांनी येऊन या ठिकाणी दापकेकर साहेबांच्या उमेदवारीबद्दल विनंती केली आणि दापकेकर साहेबांना काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी सदस्य आणि उमेदवारी फॉर्म देऊन त्यांना घेण्यामध्ये आमचा मोलाचा वाटा आहे आणि या ठिकाणी एका मोठ्या समाजाला जर शाळा त्र्यंबक दापकेकर मुक्काम दापकराजा तालुका मुखेड जिल्हा नांदेड। मी काँग्रेस पक्षाकडे कमी येणाऱ्या विधानसभेसाठी मुखेड कंधार मतदारसंघातून तिकिटाची मागणी केली आहे। त्याबद्दल आज आपण पत्रकार परिषदेला उपस्थित आहात सर्वांचे, त्यामुळं धन्यवाद मानतो आणि तुमचे सहकार्य सर्वांचंच मला लागेल। जे खरं आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे समाजामध्ये मेसेज द्याल आणि व्यवस्थित चांगला प्रचार होईल। मतदारसंघाचा जे काही माझे स्वप्न आहेत, चांगले शेतीला पूरक उद्योग आहेत, सिंचनाचे प्रॉब्लेम आहेत, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, हे सर्व सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल। सोबतच लेंडी प्रोजेक्ट खूप दिवसापासून लांबलेला आहे 86 पासून, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। सीताफळ केंद्र जे इथं आपलं ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग आहे ते चांगलं उद्योग आणण्याचा प्रयत्न करू आपण आणि एक चांगलं सुसंस्कृत राजकारण या तालुक्यामध्ये आणू आणि सर्वांना घेऊन आपण चांगला तालुक्याचा सोबतच जिल्ह्याचा विकास करू। लिफ्ट इरिगेशन हे करण्याचा आपण प्रयत्न करू आणि प्रयत्न केल्यानंतर MIDCचा इथं कमतरता आहे ती कमी भरून काढू। बोधन टू लातूर रोड हा कनेक्ट करायचा आपल्या काळामध्ये डेफिनेटली होऊन जाईल। सर्वे झालेला आहे, प्रयत्न करूया। या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष बाबूराव देबडवाड, काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड, माजी नगराध्यक्ष गंगाधर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडे चंद्रकांत घाटे आदीसह अन्य प्रमुख ज्येष्ठ नेते उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख। अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।